नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या आजच्या पदार्थासारख्या गोड आणि मंगलमय शुभेच्छा। तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा यांच्या मिलापाने जो एक अतिशय खमंग, पौष्टिक आणि रुचकर पदार्थ तयार होतो तो म्हणजे तिळगुळ। तिळगुळाला खमंगपणा कशामुळे येतो तर नंबर 1 अनपॉलिश्ड तीळ वापरा, त्याने तिळगुळाला खमंगपणा येईल आणि हे तीळ पौष्टिक पण असतात। नंबर 2 तीळ जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते हाय फ्लेमवर न भाजता मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरतीच भाजा, म्हणजे तीळ आतपर्यंत अगदी एकसारखा छान भाजला जातो आणि खमंग होतो। नंबर 3 म्हणजे वड्या करताना गुळाचा वापर करा, कारण गुळ हा पौष्टिक पण असतो आणि खमंग पण असतो। तर अशा या 3 टिप्स तुम्ही फॉलो करा, तुमच्या वड्या हमखास टेस्टी आणि छान बनतील। तिळगुळाच्या पातळ खुसखुशीत वड्या बनवण्यासाठी घ्यायचे 1 वाटी अनपॉलिश्ड तीळ, 1 वाटी बारीक चिरलेला गुळ, 1 छोटा चमचा वेलदोडा पावडर आणि 1 टेबलस्पून साजूक तूप। पोळपाटावर वड्या लाटायच्या आहेत, म्हणून आधी पोळपाटाला आणि लाटण्याला अगदी सढळ हाताने साजूक तूप लावून घेऊया, म्हणजे पोळपाटाला वड्या चिकटणार नाहीत। आणि तीळ भाजायला घेऊयात। तीळ मंद आचेवरती भाजायचे, पण सुरुवातीला मध्यम आचेवरती भाजले तरी चालतील। तीळ एकदम छान खरपूस भाजले गेले पाहिजे। तीळ पटकन जळतात, म्हणून गॅस मोठा ठेवू नका। तीळ भाजायची घाई करू नका। तिळाचा रंग बदलायला लागलाय, तिळाचा वास पण खूप छान यायला लागलाय आणि चटचट आवाज पण यायला लागलाय। तर अगदी 2 मिनिटं मंद आचेवरती तीळ भाजायचे आणि गॅस बंद करूया। तीळ भाजून झालेले आहेत। आता पॅन मध्ये 1 चमचा तूप घालायचे आणि तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेला 1 वाटी गूळ घालायचा। गॅस मीडियम हीट वरती ठेवला आहे। आपल्याला एकदम कडक पक्का पाक तयार करायचा आहे। गुळ पूर्ण वितळून याला फेस यायला लागेल। गुळाला येणारा फेस थोडासा कमी झाला की एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात गुळाच्या पाकाचा थेंब टाकून तो कडक होतोय का बघूया। अजून गुळ किंचित मऊ आहे, तर 1-2 मिनिटं ह्याला मंद आचेवरती शिजवूया। 2 मिनिटं झालीत, मला वाटतं पक्का पाक झालेला असेल। पाण्यामध्ये परत 2 थेंब टाकून बघूया। हे बघा, आता ही जी गोळी तयार झाली ती एकदम कडक आहे आणि ती जर का वाटीमध्ये टाकली तर टणकन आवाज झाला पाहिजे आणि असा टणटण आवाज आला की समजावं पक्का गुळाचा पाक झालेला आहे। याच्यामध्ये लगेचच आपले भाजलेले 1 वाटी तीळ घालायचे, घालतीये वेलदोडा पावडर आणि आता हात अगदी पटापट हल्ला पाहिजे। हे सगळं मिश्रण एकत्र करून तूप लावलेल्या पोळपाटावर लगेच लाटायला घ्यायचंय। मिश्रण जोवर गरम आहे आणि ओलं आहे तोवरती लाटणं फार जोरात फिरवू नका, कारण लाटण्याला गूळ आणि तीळ चिकटतात। लाटणं वर खाली न फिरवता एकाच दिशेने फिरवायचं। लाटण्याला जर का गुळतीळ चिकटले असतील तर ते लगेच काढून घ्या, कारण काही सेकंदामध्येच हे मिश्रण घट्ट होणार आहे, तर त्यामध्ये चिकटलेले तीळ मिसळणार नाही। आपल्याला साधारण 2 मिलीमीटर जाडीची पोळी लाटायची आहे। अक्षरशः काही सेकंदामध्ये मिश्रण कडक व्हायला लागलेलं आहे। लाटलेली पोळी कोमट आहे तोवरच वड्या कापून घ्या, नंतर वड्या कापल्या जाणार नाहीत। गुळाची ढेप बारीक करून घ्यायची, म्हणजे महा मुश्किल काम असतं, पण हीच ढेप 1 मिनिटाच्या आत एकदम बारीक कशी करता येईल याचा YouTube शॉर्ट्स मध्ये मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, आपण कृपया तो व्हिडिओ बघावा। ऐका ह्याचा खुसखुशीतपणा। कापलेल्या वड्या गार व्हायच्या आधी पोळपाटापासून सोडवून घ्या, नाहीतर नंतर त्या पोळपाटाला चिकटून बसतील आणि काढणं अवघड जाईल। अशा प्रकारे तिळगुळाच्या पातळ पण खुसखुशीत वड्या तयार आहेत।